कधी रस्ते बोलवतात आणि आपण फक्त निघून जातो. कुठे जायचं ठरलेलं नसतं, पण मन सांगतं इथूनच सुरू कर, हा क्षण थांबव. वाऱ्याची कुजबुज, धुक्याचा घुंगट आणि रस्त्यावर पावलांची ताल. इथेच सुरू होतो आपला महाबळेश्वरचा प्रवास. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. तर आज आपण आहोत महाबळेश्वरमध्ये. आपण आलो आपल्या गावाला आणि म्हणलं चला फिरून येऊया, एक छोटासा ब्लॉग बनवूया. तर आत्ता आम्ही आहोत एका महाबळेश्वरच्याच रस्त्यावरती. बघा कसला व्ह्यू आहे ह्या रस्त्याचा. इकडे आपली मागं गाडी, आपला भाऊ. तर विचार करत होतो कुठं जायचं, कुठला रूट एक्सप्लोअर करायचा. तर एक आज रॅन्डमच आपण रूट करतो एक कवर, जो की इथून खाली जाणार आहे प्रतापगडकडे. पार गावात जाऊन आपण थेट मग तापोळ्यात निघायचंय. एक वेगळाच रूट असेल. मी दुसऱ्यांदा चाललोय आता. सो बघूया काय काय बघायला भेटतं आपल्याला. मकरंदगड पाहायला भेटेल, परत बरीचशी गावं भेटतील, शिवकालीन पूल पाहायला भेटेल आणि देवस्थानही आहेत. सो आपण ते कव्हर करत पुढे जाऊया. तर आंबेनळी घाट सुरूच झालाय आणि पहिलं मंदिर लागतं आपल्याला जन्नी मातेचं. तर इथे आपण दर्शन करून आता पुढे निघतोय आणि हे छान वातावरण आहे इथं. मेटतळे गावाला मागे टाकत नुकताच आपला घाट सुरू झाला होता. हा घाट म्हणजे निसर्गाने कोरलेले एक चित्रच जणू. धबधब्यांच्या ओघाळत डोंगर रडतोय की हसतोय हेच समजत नव्हतं, पण प्रत्येक वळणावर नवी जादू, नवा थरार हा मात्र पाहायला भेटत होता. तसंच आपण येऊन पोहोचलो आंबेनळी धबधब्याजवळ. हा धबधबा म्हणजे आंबेनळी घाटातील मुख्य आकर्षण. संपूर्ण घाट अगदी पूर्णपणे वेगवेगळ्या पानफुलांनी नटलेला होता. सोबतच प्रत्येक वळणाला वेगवेगळे धबधबेही पाहायला भेटत होते. घाट उतरून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला ही अशी सुंदर सुबक कमान दिसते. इथूनच पुढे सुरू होतो रणतुंडीचा घाट. हा घाट म्हणजे इतिहासाचा साक्षीदार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या घाटात कित्येक मोहिमा आखल्या गेल्या. या मातीमध्ये आजही त्यांच्या पाऊलखुणा जाणवतात. त्यांच्या पराक्रमांची ऊर्जा अनुभवता येते. हा रस्ता म्हणजे केवळ दगड माती नाही, तर तो आहे आपल्या इतिहासाचा एक महत्वाचा अध्याय. मंडळी आता घाट क्रॉस करता करता भयंकर पाऊस लागला, भयंकर. मग आलो आपण कंटिन्यू करत आणि आता आपण आहोत पारगावाला चाललोय पुढे. आणि तिकडे मागे जो रस्ता गेलाय त्या साईडने आपण आता आधी दर्शन करूया देवी मातेचं, त्यानंतर आपण तिकडून तसं जायचंय पुढं. सो आत्ता जो मी जस्ट ह्या आधीचा जो फ्रेम होता तिथे दाखवलं, तिकडून आपण तिकडे जाणार आहे. सो त्याच्या आधी आपण राईट मारलाय. राईट मारून पारगावात जाणार. पारगावात जाऊन आपण दर्शन करू देवीचं आणि मग तिथून पुढे परत पुलाकडे जाऊया, शिवकालीन पुलाकडे. श्री आदिशक्ती श्री राम वरदायिनी देवी ही जागृत शक्तिपीठ आहे. या मंदिराचा परिसर खूपच शांत आणि प्रसन्न आहे. शहरी धावपळीपासून दूर इथे मन आपोआप शांत होतं. एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. मंदिर हेमाडपंथी शैलीतील बांधलेले असून सुशोभीकरणाने
मंदिर अधिक देखणे झाले आहे. हे मंदिर सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगल, कोयना नदी आणि शिवकालीन पुलाजवळ वसलेले आहे. संपूर्ण परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि पावन आहे. पावसाळ्यानंतर तर सर्वीकडे हिरवीगार अशी ही भातशेती आणि हिरवगार असा हा निसर्ग पाहायला भेटतो. वरील बाजूस श्री महादेवांचं मंदिर आहे, तर तिथे आपण दर्शन केलं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. मंदिरापासून अगदी जवळच हा आहे शिवकालीन पूल. काळाच्या ओघात अजूनही मजबूत उभा असलेला हा पूल आपल्या पूर्वजांच्या स्थापत्यकलेची आणि दूरदृष्टीची साक्ष देतो. आजही तो तितकाच दिमाखाने उभा आहे हे पाहून मन अगदी थक्क होतं. तर मंडळी, आत्ताच आपण पूल पाहिला, शिवकालीन पूल, आणि आता आपण पुढे त्याच रस्त्याने सरळ पुढे चाललोय, जो की आता अनेक गावांमधून जाईल आणि थेट आपण जाऊ मकरंदगडाच्या पायथ्याच्या जवळ. म्हणजे तिथे पण आपल्याला एक डायव्हर्जन घ्यावं लागणार आहे. सो आपण पाहूयात, वेळ असला तर आपण मकरंदगडाच्या जवळ जाऊया. ट्रेकिंग तर पॉसिबल होणार नाही, कारण की आत्ता जवळजवळ वाजले 4. सो आणि हे असा रस्ता आहे, इकडे वरती घागोलेवाडी आहे आणि आपण सरळ जायचं आहे पुढं. सो चलो, रस्ता कव्हर करू, रस्ता एन्जॉय करू. आता पाहूया काय काय रूटला बघायला मिळते. इथून पुढे आपला प्रवास सुरू होतो जावळी आणि महाबळेश्वरमधील अनेक लहान लहान ऑफबीट गावांमधून. गावं म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची आत्मा. शहरी धावपळीपासून दूर, जिथे वेळ निवांत श्वास घेतो, मातीच्या घरांवर गवताची छप्र, अंगणात हसणाऱ्या मुलांची किलबिल, शेतात राबणारे हात आणि त्यातून उगणारा कणखरपणा. इथेच भेटतो खरा भारत. आता आपण पुढे शिरवली गावाच्या पुढे आलो आणि असं एक छोटासा असा पॅच मिळाला, एकदम मस्त दिसणारा. थांबलो, थोडं पाहत होतो आणि लय भारी वाटते, वातावरण एकदम मस्त आहे. तर आपण एक गाडी लावली आहे, भाऊ काय फिरतोय, फोटो काढतोय. ऑफ बीट आहे सगळं हे, बट खूप म्हणजे अस्सल जे पर्यावरण आहे ना ते बघायला भेटते. तर ह्या बाजूला पण एक छोटीशी व्हाळ आहे, तिकडे पलीकडे नदी आहे आणि हे जे वरती डोंगर दिसत आहेत ना, इकडं वरती महाबळेश्वर आहे. आता पुढं गेल्यानंतर तिथे एक मोठा डोंगर लागेल, तिकडे वरती आपलं गाव आहे मांगर, मधाचं गाव. सो कंटिन्यू करू आता रस्त्याला. थोडं पुढे आल्यानंतर लागतं हतलोड गाव. तर जे रिव्हर राफ्टिंग कुंभरोशी गावामध्ये सुरू होतं कोयना नदीवरती, त्याचा एंड पॉइंट जो आहे तो इथे येऊन संपतो. पूर्णतः 9 किलोमीटरचा ॲडव्हेंचरस राफ्टिंग राईड ही होऊन जाते. पुढे जाताना लक्षात आलं की देवळी ते कळमगावकडील जाणारा रस्ता फार चांगल्या स्थितीत नाहीये. त्यामुळे आम्ही चतुरपेठ गावाच्या दिशेने वळालो आणि इथेच समोर आलं कोयना नदीचं एक सुंदर स्वरूप. आता गोरुशी गावाच्या पुढे आपल्याला हा असा डायव्हर्जन मिळतो. इकडे पुढे गेलं तर आपण सरळ जाणार कळमगाव करत तापोळ्याला, आणि ह्या बाजूला गेलं तर आपण चतुरपेठ गावामधून वरच्या साईडला गेलं तर मग मकरंदगड दिसतो, आणि सरळच गेलं तर मग आपल्याला रेणुशी गाव लागतं पुढे, म्हणजे बरीच गावं लागतात. सो आता विचार होता की इकडूनच जावं, उशीर झालाय म्हणून. आणि ठीक आहे, आपण निघूया, इकडे जाऊया, मकरंदगड दिसतोय का पाहूया, आणि रस्ता जर खूप वाईट असेल तर आपण ह्याच रस्त्याने परत इकडून जाऊ. हा कोयना नदीवरील पूल, आणि या पुलावरून जाताना जे काही दिसलं त्याने तर माझ्या डोळ्यात पाणीच आणलं. तुम्हाला दिसते का ती लाल परी? ही लाल परी म्हणजे केवळ एक बस नाही, ही अनेकांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय सोबती आहे. माझ्याही शालेय जीवनातील तिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.
कित्येक गावं आणि शहरांना जोडणारी ही लाल परी फक्त प्रवासाचीच नाही, तर कितीतरी आठवणी, नाती आणि स्वप्न घेऊन धावत असते. ती फक्त एक बस नाही, ती अनेक पिढ्यांच्या भावनांची, बालपणांची साक्षीदार आहे. तर आता लाल परी दिसली, लगेच कॅप्चर केलं. भाई लाल परी यार, लाल परी आहे शेवटी. अख्खी शाळा जी आहे ती तिच्यातूनच केलेली आहे. येणं जाणं जे होतं त्यातूनच. सो ही अशी कोयना नदी, हा चतुर्बेटचा पूल. ते आता एस टी मधून माणसं उतरलेत, सो ते आता गावात जातील ह्या जवळच्या. बघूया आता पुढे जाऊन विचारू माणसांना इकडून कसा रस्ता आहे आणि पुढून कसा रस्ता आहे. चला चल पप्या. साधी राहणे, कष्टकरी जीवन आणि निसर्गाशी एकरूप झालेली ही माणसं पाहून खरंच खूप काही शिकायला मिळतं. प्रत्येक घरात एक साधी पण सुंदर गोष्ट दडलेली दिसते. खेड्याची माती, त्या मातीचा सुगंध शहरात सापडत नाही असा जीवनाचा आनंद. इथल्या प्रत्येक घराचं दार खुलं आणि मनही तितकंच मोठं, साधं पण समाधानातलं आयुष्य. तर आत्ता विषय असा झाला मंडळी, हा बघा तिकडे जसा तो मिरर आहे, तिकडे इकडचा नाही आहे. जस्ट पडला जस्ट. सो तेच आता आम्ही शोधतोय नक्की कुठं पडला, कारण की मी बघितला पडताना आणि लगेच इथे येऊन थांबलो. मी इथं कुठं तरी एवढ्या एरियात पडलाय. बघूया आता एक 5-10 मिनिटं म्हणजे ऑलरेडी आम्ही शोधतोय. नाही भेटला तरी जाऊया, मग नवीन बसवता येईल. बट काय करायचं, जाऊ दे. दिसतोय का कुठं पडलेला? तर असं होतं, असं हे ह्याच्याने निघालं. तेच ना, काळे पान आहेत मध्ये मध्ये म्हणून ते उपडी जर पडला असलं तर त्याचा रंग काळा आहे. आणि काळा रंग गवताच्या आत जर शिरला असेल तर मग भेटणं अवघडच आहे. असो, चलो शोधतो जरा वेळ आणि मग निघूया. आता किती वाजलेत? अराउंड 4:30 वाजून गेलेत. सो थोडा वेळ शोधतो, निघूया. नाही तर बसून टाकू पुण्याला गेलो की. इतक्या लांब तर नाही पडला मंडळी, असा सापडला. आता अख्खा तिथपर्यंत जाऊन आलो बरं का. आणि कुठं पडला होता माहितीये का? कुठं पडलाय? पप्प्याला दिसला. इला रे, मला वाटतंय तिथनं इथं बघा. वा 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 दादा वा. झालं कसं असणार की आम्ही जसं मी थांबलो इथं, मला कळलं आरसा पडलाय. सो आम्ही लगेच मागं बघायला गेलो, आरसा इथंच पडलाय खाली. शाबाश पप्पा, काढ जरा हेल्मेट. तुला कसं काय डोकं चाललं की गाडीच्या जवळ? मी असं चाललो आणि असं मी काय कॅल्क्युलेशन लावलं, हिथनं पडला म्हणजे इथं जाईल. हा, मी पण, मला वाटलं इथं कुठेतरी आत पडला असेल. इथं जाईल, बघितलं मी गाडी खाली. कुठे आणि जाऊ दे. आणि असं पुसतोय, असं हेडलाईट पुसतोय. चमकलं. अर्धा तास गेला. चल जाऊ दे, 200 रुपये वाचले. 200 रुपये वाचले. 200 नाही 250. चला, पण मजा आली काहीतरी. इथं जरा वेळात का हवंय ना थांबलो आम्ही. तिथं वरती तिथपर्यंत, अक्षरशः तिथपर्यंत गेलो होतो मी. आता हा जो डोंगर दिसतो ना इकडं पलीकडं, तो आहे मकरंदगड. म्हणजे इथेच आहे कुठं तरी, एवढ्या ह्याच्यात दिसतो आपल्याला खरं तर. बट धुकं बघताय मित्रांनो, कायच बघणार आहे आपण. इथे पुढे जाऊन एक डायव्हर्जन लागतो. त्या डायव्हर्जनला वरती घोणसपूर लागतं गाव. मग पुढे आपल्याला मकरंदगडावर जाता येतं. तर आपण आता कंटिन्यू हा रस्ता करूया. तुम्हाला दाखवतो ते डायव्हर्जन. आणि येस, हा रस्ता बऱ्यापैकी चांगला वाटतोय तिकडच्या रस्त्यापेक्षा. सो ह्या आधी मी तो तिकडचा रूट केला होता, आता हा रूट करू. पुन्हा एकदा तो रूट करू. चला मित्रांनो, नवीन आहात तुम्ही चॅनलवरती, सो सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि जी बेल आयकॉन आहे ती दाबायला विसरू नका. येस, आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. हां, पाणी तुंबलं लगेच वाटतं याच्यात. मिळाला.
गेला आतमध्ये. तर आता आपण येऊन पोहोचलो. तुम्हाला जे बोललो होतो मी आत्ता, जस्ट डायव्हर्जन एक लागेल छोटंसं. इकडे पुढे गेलं तर आपल्याला रेणोशी गाव लागेल आणि इथून हे डायव्हर्जन मारलं तर घोणसपूर गाव आणि तिथंच पुढे आपल्याला ट्रेक सुरू होतो मधु मकरंद गडाचा. सो आत्ता गड काय दिसत नाही आहे, पूर्णपणे धुक्यामध्ये दाटलेलं आहे. सो इथून किती वरती आहे, चलो इथनं लगेच एक छोटासा राऊंड मारून येऊ वरती. नक्की किती आपल्याला जायचं आहे ते बघून येऊ. आम्ही मकरंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोणसपूर गावाकडे वळालो. इथला रस्ता म्हणजे खरं साहसी वळण, एकदम तीव्र चढण आणि निसरडी वाट. पण आमच्या ॲडव्हेंचर बाईकसाठी हा रस्ता म्हणजे लोण्याहून मौन. थरारक अनुभव होता, पण बाईकचा प्रवास खूपच गुळगुळीत आणि आनंददायी होता. तो पूर्णतः तो चढ खतरनाकवाला आलो आम्ही वरती आणि इथे येऊन असा रस्ता आहे. सो म्हणलं आता इथून पुढे जाण्यात, आता पावसाळ्यात तरी नको उगाचचा काहीतरी विषय व्हायचा, म्हणून इथून आपण परत निघूया. हा जो इकडे डोंगर आहे ना, तिकडे मोठासा मकरंदगड दिसतो. सो येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये आपण कव्हर करू तो. आणि इथून जो नजारा दिसतोय ना, खरं तर इथे पुढे कोयना नदीचं अक्षरशः इतकं सुंदर दृश्य दिसतंय ना, बट ते काय कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होते. सो आपण येऊयात, कारण की ट्रेक पण करायचं आहे. आणि येस येऊयात. आणि जर तुम्हालाही हा ट्रेक करायचा असेल तर मला DM करा, कमेंट्समध्ये हे करा, किंवा आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती the.akshay.jadhav ह्या याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सो आपण तसा प्लॅन करूया, बघूत. आणि सो चलो मग भेटूया पुढं ह्या रस्त्यालाच. ब्लॉग संपत नाही. जस्ट एवढं वाटलं, इथे एक मागं गाडी लागलेली आहे. सो थोडंसं असं वाटलं की हां ठीक आहे, माणसं आहे, रहदारी आहे. आणि आमच्या गावात जे बुवा येतात गणपतीला ते ह्याच गावातले आहेत. सो आत्ता कळलं भाई, एवढ्या लांबून हे येतात. चलो आता तुम्हाला जाताना आहे ना, तो खतरनाक असा इतकं भयंकर पॅच आहे ना, मी भावाला सांगतो मागून थोडासा पकडायला, तोच काढतो आतापर्यंत असे फुटेजेस. सो चला 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 चला, वाजले आत्ता 4:50, 49 मिनिटं. चलो. परतीचा हा रस्ता दिसायला धोकादायक, पण मनाला खूप काही शिकवणारा. जसं आयुष्यात होतं, कधी चढ कधी उतार, पण शेवटी महत्त्वाचं असतं पुढे जाण्याचं धाडस. धुक्यातून वाट काढताना असं वाटतंय की रस्ता नाही तर आपणच प्रवास आहोत. कधी घसरायचं कधी थांबायचं, पण शेवटी पोहोचायचंच. हेच तर खरं आयुष्य शिकवतं. एका बाजूला ढग, दुसऱ्या बाजूला कोयनादरीचा खोल नजारा. पण अशा रस्त्यावर बाईक चालवताना ॲड्रेनलिन वेगळंच काहीतरी असतं. हा तोच क्षण जिथे भीती आणि आनंद दोन्ही एकत्र येतात, आणि म्हणूनच हा प्रवास खास बनतो. मुख्य रस्त्याला परतल्यावर आम्हाला एक प्रेमळ आजोबा भेटले. त्यांनी पुढच्या वाटेबद्दल आणि गावांबद्दल मार्गदर्शन केले. अशा अनपेक्षित भेटी प्रवासाला एक वेगळीच उमेद देतात. त्यांच्याशी बोलून मन फार प्रसन्न झालं. चढत आहे खड्डा तिथं. हा थोडंसं मग असंच आहे. चालेल ठीक आहे. चला. कुठल्या गावचे? दाबे मोहन. इथलं किती आहे रेणुशी लांब अजून? रेणुशी आता लय ना, इतकं असं काही रॉन मारून जायला पाहिजे. शिरणार रशीन त्याच्या पुढे रेणुशी. चांगला असाच रस्ता आहे ना? चला. चला का खड्डा आहे. तुम्ही आले कुठनं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. चला चला या. येते तसं पण स्टोरेज SD कार्ड मध्ये होतं आणि SD कार्ड मी कालच
लाकडाची बरी कामं केली असा पाहिजे असा पाहिजे आहे घातली देवळी मुलाचे हा रस्ता चांगला लागला पुढे आल्यावरती जरा. आणि तो जो आपल्याला पूल जायचा ना, पुलाशी रेणुशी गावाच्या जवळ, तो बघा तिथं आहे. तिथं एक्झॅक्ट तिथं विचारत आलो. माहिती आहे मला हा रस्ता, माहिती आहे मला, बट कसं म्हणलं मागच्या वेळेस त्या बाजूने गेलो होतो मी, व्हिडिओ जरा केला नव्हता, नेक्स्ट टाइम तो करू. बट तिकडचा रस्ता फार वाईट होता, खूप म्हणजे खूप वाईट होता. ते जे देवळी गाव आहे ना, देवळी मुरा ते कळमगावपर्यंत तेवढा पॅच खूप खतरनाक होता. बट हां, तिकडच्या गावाचं सांगायचं झालं तर झांजवड लागतं, झांजवड नंतर मग देवळी मुरा लागतं, आणखीन 2-3 गावं लागतात. आणि मग तसं मग कळम गावात येतो. कळम गावातून मग पुढे कोटरोशी लागतं. तिथून मग आपण वर चढलं तर बुलढाण्यावरून, म्हणजे रस्ता फार छान आहे. तिकडून पण आपण जेव्हा कव्हर करू ते सांगेल मी तुम्हाला. बट तुम्ही जर कधी इकडे येत असाल ना या रूटला, तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून या. नाहीतर मग सगळ्यात बेस्ट म्हणजे जी इथली लोकल माणसं आहेत, भेटलं रस्त्याने चालता चालता विचारायचं, एकदम पद्धतशीर सांगतात की अगदी रस्त्यासकट सर्व व्यवस्थित, काय आहे कसं आहे, कुठे खड्डे लागतील, काय सगळं सांगतात. सो पीस यार पीस. तिकडे ऊन पडलंय मागे. आता वाजलेत, दाखवतो तुम्हाला किती वाजले. वाजले आहेत 5:26. बरं वाटतंय. आणि इथं आपली गाडी फुल चमकते भाई. तर विषय काय की इकडे नेटवर्क नाही आहे, आणि इथं थोडं आल्यानंतर नेटवर्क आलं. BSNLचं आहे, आता जिओचं माझं काय, जिओला पण रेंज आहे. सो पप्पांचे 5 मिस कॉल येऊन गेलेत, 5. तर भाऊ कॉल लावते. हां उचलला. शिरणारच्या आहेत. मागत नाही म्हणजे वरनच निघून. थांब मी सांगतो, मी बोलतो मी. हॅलो, हा पप्पा, आम्ही आहो इकडे, ते कोटरोशीचा पूल नाही का, कोटरोशीचा पूल नाही का. हॅलो. या क्षणी इथे अचानक रेंज मिळाली आणि बाबांचा फोन आला. नेहमीप्रमाणे कुठे आहेस, कधी येणार, विचारपूस सुरू झाली. आम्ही त्यांना वेळात परत येऊ अशी खात्री दिली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आता इथं नाहीये काय, नाहीये म्हणलं, नाहीये पाऊस. हा हो येतो मांगरकडनं येतो. काय आणायचंय का. हा 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 हो चालेल, ठीक आहे. हा चालतंय, येतो म्हणलं. हा हा. मला वाटलं पप्पांच्या शिवाय खातोय आपण. 5:10 किती, 5:30 धर. रेंज गावली. काय डोंगर आहेत रे इकडं, खतरनाक. फोन झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आणि पुढे लागली 2 छोटी पण अप्रतिम गावे, खरोशी आणि रेणोशी. दोन्ही गावे अगदी निसर्गाच्या कुशीत दडलेली, डोंगरांनी वेढलेली, दऱ्यांनी सजलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पसरलेली हिरवाई आणि मध्ये एखादं लहानसं घर, इतकं शांत, इतकं सुंदर की थांबून बघावंसं वाटावं. अशी गावे म्हणजे प्रवासाची खरी गोडी. नावं साधी पण सौंदर्य भारी. थोडं पुढं गेल्यावर पोहोचलो एक मेन चेक पॉइंटवर, आणि तिथे एक आश्चर्यच. समोर एक रस्ता दिसला, अगदी नवीन, एकदम ताजा तवाना, इतका नवा की त्याचा मॅपवर सुद्धा पत्ता नव्हता. कधी कधी असं वाटतं
जसं निसर्ग आपल्याला नवीन वाटा दाखवतो, तशाच या नव्या रस्त्यालाही अचानक उगवतो. आपण नकाशावर नाही पण रस्त्यावर आहोत, आणि तोच तर खरा प्रवास असतो. रेनोशी गावाच्या थोडंसंच पुढे आलो आपण, आणि इथे हा लागतो असा चौक छोटासा. सो इथे 4 रस्ते फुटतात, 4. इकडे इकडे आपण आलो तिकडून, आणि इकडे खाली जाणार आहे. सो इथे पण आहेच. हे बरं गेलंय जे इथे त्यांनी बोर्ड लावलाय हा. तो आता आपण आलो होतो दाभे, रेनोशी, खरोशी, चतुर्बेट या साईडून, आणि कोटरोशीकडे आपल्याला जायचंय, म्हणजे इकडून येऊन आपल्याला इकडे जायचंय. आणि जे आपले मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं गाव दरे, त्यासाठी इकडं जायचं. इकडून पुढे रस्ता आहे, दिसतंय बघा इकडे गावाती रुळे, गावडोशी, आवळण, वाळणे, अहिर, गाढवली, दरे, ही सर्व गावं ह्या साईडला आहेत. आणि हा एक जो रूट आहे मला एक्सप्लोअर करायचा आहे, आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आता मला हे दोन्ही रस्ते जे आहेत ते मी जास्त एक्सप्लोअर केलेले नाहीत, म्हणजे गेलोच नाही मी थोडक्यात. हा पण दुसऱ्यांदा एक्सप्लोअर केला असेल, नाही पहिल्यांदाच, मी तर पहिल्यांदाच इकडं करू सो हे जे हा जो रस्ता आहे, तो इकडून दोडानी, उचाट, शिंदी या 3 गावांकडे जातो. सो तिथे आता येता येता आम्हाला दिसत होतं की वरती पूर्णपणे घाट माथा असं दिसतोय. ते तिथे ढग दिसत आहेत तुम्हाला, त्या ढगांच्या तिथेच तो घाट दिसत होता. सो हे बघा इथून असा रस्ता. सो आपण हा रस्ता पण कधीतरी कव्हर करूयात, आणि आता तरी सध्या आपल्याला ह्या साईडनी खाली जायचं आहे. आणि जो ब्रिज म्हणतोय मी मगाशी बोलत होतो, रेनोशी कोटरोशीचा पूल, तो हा बघा इथे पुढे, तो बघा. आता आपल्याला त्या ब्रिजच्या तिथे जाऊन थोडाफार एक फोटो वगैरे काढूया, आणि समोरचा जो डोंगर दिसतोय त्या तिथून वरती रस्त्याला चढलं की आपण सरळ बुरढाणी गावाच्या इथे जाऊ, आणि मग आपण सरळ वरती तळदेव गाव वगैरे करत करत आपण तिकडे महाबळेश्वरला जाऊ शकतो. ही नदी दिसते ती कोयना नदी, आणि आपण आहोत आता एक्सप्लोर करतोय रूट. तर आता अजून एक तुम्हाला गंमत सांगायची झाली ना, तर बघा इथं मी बाजूला मॅप हे करतोय. तर हा जो रस्ता आहे ना, जो जातोय उचाट, दोडोशी, शिंदीकडे, तो मॅपवर ते एक्झिस्टच करत नाही, म्हणजे आत्ताच झालाय तो रस्ता. आणि येस, सो हे मी चेक केलं तर दिसलं रस्ताच नाहीये. दिसतंय का? चला. नकाशावर नसलेल्या वाटेवरून प्रवास करत आम्ही अखेर एका महत्त्वाच्या चेकपॉईंट पुलाजवळ पोहोचलो. इथे थांबून काही सुंदर फोटो काढले, आणि खरंच टिपण्यासारखे एक क्षण होते. आता येऊन पोचलो आहोत आपण रेनोशी कोटरोशी पुलावरती. हे बघा पाणी कसलं खतरनाक तुंबलंय. मे महिन्यामध्ये आलो होतो लास्ट टाइम, तेव्हा पूर्णपणे फुटेज दाखवतो तुम्हाला मी मे महिन्यातला. हे पूर्णपणे सुकलेलं होतं. थोडीशी एकदम छोटीशी निमुळती धारा होती नदीची. सुख आहे सुख. संडे स्पेंट वेल म्हणतो ना आपण, संडे भारी गेला. इथे मध्ये एक बेट आहे पुढे. विचार करा मोबाईल जर खाली पडला तर. चला निघूया आता पुढे. खूप मोठा व्हिडिओ होणार आहे मला असं वाटतंय, झालाय ऑलरेडी. तर चला. तर कोटरोशी रेनोशीचा पूल क्रॉस केला आपण की आपण पोचतो. आपण बघा इकडून आलो ह्या बाजूने. आता इकडे जायचं आहे आपल्याला. इकडे जर गेलं सरळ तर मग तापोळा लागतं. तापोळा करत करत त्याच्या अलीकडे जितकी गावं आहेत तितकी लागतात. आता आपण ह्या साईडने जाणार आणि मध्ये एक छोटासा शार्प टर्न आहे, तिथून मग आपल्याला वर चढायचं आहे. सो येस, निघूया पुढं. आणि हाच तो पॉईंट आहे जिथे पहिल्यांदा आपली गाडी पडली होती, पार्क केली होती. ती कधी परत गोष्ट सांगेल तुम्हाला.
तर आता मी ज्या रस्त्याची गोष्ट करत होतो तो हा रस्ता आहे. आपण इकडून आलोय या बाजूने, इकडून आता जायचंय वर. आणि जर आपण त्या चतुर्बेटच्या ऐवजी जर मगाशीच तिथं डायव्हर्जन नसतं घेतलं तर तो रस्ता इकडून आला असता कळमगाव करत. जे इच्छे त्यांनी हे पण दिलेलं आहे. सो देवळी मुरा जसं म्हटलं मी, कळमगाव ते ह्या बाजूला आहेत. 10 किलोमीटर 6 किलोमीटरवरती अंतर आहे. बट रस्ता फार, ते देवळी ते कळमगाव ह्या 2 अंतर खतरनाक आहे रस्ता. इथून वरती म्हणजे हा रस्ता तो आहे महाबळेश्वरसाठी. आणि आपण आता ह्या बाजूने आलोय रेणुशीकडनं, कोट्रोशीकडनं. सो चला कंटिन्यू करू. आता पुढे एक छान एकदम पॉईंट आहे. आता आपला उजेड किती राहतोय आणि पाहायला भेटतंय का नाही त्यावरती सर्व आहे. तिथं एकदा थांबूया आणि आपला ब्लॉगचा एंड करू. कारण की मोबाईलची चार्जिंग राहिले फक्त 13%. गाडी तर बघा किती वाजले, 6:22. सो चलो निघूयात. सह्याद्रीच्या कुशीत सूर्याची अखेरची लाट, कोयनेच्या प्रवाहात संध्येची शांतता, दिवसभराच्या प्रवासाचा हाच खरा अनुभव मनात साठवून हे दृश्य डोळ्यात भरून हा अविस्मरणीय दिवस, हे अनपेक्षित साहस आणि निसर्गाच्या या अप्रतिम रूपाने मन पूर्णपणे भरून गेलं होतं. मंडळी, ज्या पॉइंटची ज्या व्ह्यूची मी गोष्ट करत होतो तो आहे माझ्यासमोर. दाखवतो. तर हा आहे तो व्ह्यू. सर्व जे कोयनाचं बॅक वॉटर आहे ते दिसतंय बघा. बॅक वॉटर तर तसं म्हणता येणार नाही, म्हणतात बॅक वॉटर्स म्हणतात. इकडून कोयनेचा उगम झालाय. आपण त्या बाजूने आलोय, त्या बाजूने तिकडून, आणि आपण पलीकडच्या बाजूने आलो होतो. जर अलीकडच्या बाजूने आलो असतो तर हे सगळं, हा जो रस्ता दिसतोय समोर त्या रस्त्याने करत आपण असं आलो असतो. आपण जो ब्रिज क्रॉस केला रेणुशी कोट्रोशीचा तो क्रॉस करायला गरज नसती भासली. सो असा हा व्ह्यू. पप्प्या कसा आहे? भाऊ जरा कंटाळलाय. म्हटलं बास आता जाऊ आता घरी. मी बोललो भाऊ तुला जर मायावर फिरायचं असलं तर मग ये नाही चलेगा. ह्या बाजूला पण बघा दिसतं अख्खं कोयनेचंच हे. हा रस्ता पण एकदम खतरनाक आहे. तिखट उतार आहे, तिखट. मंडळी, हाच होता आपला आजचा ब्लॉग. आशा आहे की तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक तर कराच यार, सबस्क्राईब पण करा, कायच जातं आपलं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणू आपण, आणि असेच नवीन एक्सप्लोर करू रस्ते. शेअर करा तुमच्या भटक्या मित्रांना. तर शेअर करा तुमच्या भटक्या मित्रांना, शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, सर्वांसोबत करा शेअर. पहिलं लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन अशाच रस्त्यावरती, अशाच व्ह्यूवरती. टिल देन बाय बाय. चला भेटू. राम राम.